तर आता एक मोठी बातमी सध्या समोर येते। हनीमूनचा बहाणा होता आणि हत्येचा कट रचण्यात आल्याचं देखील पाहायला मिळतंय। त्यामुळे ही धक्कादायक घटना सध्या समोर आलेली आहे। हनीमूनचा बहाणा करत या बेवफा सोनमनं पतीच्याच हत्येची सुपारी दिली आणि हनीमूनच्याच दिवशी या पतीची हत्या करण्यात आली। राजाची हत्या झाली आणि सोनमनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण देखील केले। धक्कादायक घटना सध्या समोर येतील। मेघालयातील इंदूर इथली ही घटना सध्या समोर आली आहे। तर हनीमूनच्याच बहाण्यानं या पतीचा कट करण्यात आला, हत्या करण्यात आली आणि या सोनमनंच आपल्या पतीच्या हत्येची सुपारी दिली। मेघालयमधील इंदूरमधली ही घटना सध्या समोर येते। राजाची हत्या झाली आणि सोनमनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय। त्यामुळे एकंदरीतच तिनं ही कृत्य का केलं या संदर्भातली माहिती अजून स्पष्ट झालेली नाहीये। सोनमनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेलं आहे आणि मुंच्याच बहाणा करत या पत्नीनं आपल्याच पतीच्या हत्येचा कट रचला आणि या सोनमनं आपल्या पतीच्या हत्येची सुपारी दिली। त्यानंतर तिनं स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। तर या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 10 मे सोनम आणि राजाचं लग्न झालं। 23 मे सोनम आणि राजा हनीमूनला शिलाँगला गेले। 2 जून राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला। तर 10 जून सोनम पोलिसांना शरण आली। सोनमसह चौघांना अटक करण्यात आली आहे। तर सोनमसह चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे हनीमूनच्या बहाण्यानं या सोनमनं आपल्याच पतीच्या हत्येची सुपारी दिली आणि आता या सोनमनं नंतर आत्मसमर्पण देखील केलंय। तिने हे नेमकं कृत्य कशासाठी केलं, यामागे नेमकं काय कारण होतं हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलं नाहीये। मात्र ही धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे। मेघालयातील इंदूर मधली ही घटना समोर आल्याचं पाहायला मिळतंय।